आणि मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले आणि पानखंडा स्पोर्ट्स ए पानखंडा. कालच्या दिवसात देखील पानखंडा संघ होता परंतु बी होता, तो शेवटच्या मॅच मध्ये पराभूत झाला. परंतु आणखीन एक पानखंडा संघ मात्र आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सनी लाईन संजू, बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर अतुल. पहिला चेंडू कट केला जातोय. अगदी आपण बघितलं पॉइंटच्या दिशेनं वेगाने धाव कंप्लीट केली. एक दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु नकारला जातोय. आणि 2 धावा. सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट पाहिली आपण तर काय की 3 ओव्हरच्या मॅच मध्ये ना डॉट चेंडू नाही खेळायचे हा विचार असणार आहे. आणि तो सकारात्मक विचार पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं. सकारात्मक सोच सनील याने दर्शवली. नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये एक चांगला खेळ त्यांनी देखील केला होता आणि त्या खेळाच्या जोरावर त्याने एक सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला. अक्रॉस लाईन, ही लाईन थोडी खराब दिसते. पंच वाईट चेंडूचा इशारा देतात. यस इट इज वाईट. एक्स्ट्रा रन्स मिळेल. एक्स्ट्रा रन्सने आपण पाहिलं टीमच्या टोटल मध्ये 3 भर पडली जाते. प्रेक्षक आज आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि जवळजवळ जसा दिवस पुढे जाणार आहे तसं प्रेक्षकांची मात्र नक्कीच वाढती संख्या या मैदानाला आपल्याला पाहायला मिळेल. वेगवान चेंडू होता. तेच तर प्ले अँड मिस. ऑन साइडला लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण बघितलं की कुठेतरी जास्त ताकद ही वापरली गेली आहे. थोडी नजर सुद्धा टिकून ठेवायला हवी होती तर बेनिफिट मिळालं असतं, परंतु गोलंदाजाला बेनिफिट मिळत आहे. डॉट चेंडू. पहिलं षटक प्रगतीपथावर. बॅटची कडा फाईन लेग खेळा खेळायचं होतं परंतु दिशा बदलली चेंडूने. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गेला. दुसरी धाव अगदी सहज मिळेल. 2 धावा. हा ज्याप्रमाणे आपण आतापर्यंत प्रयत्न पाहिलाय ना सनीलचा की अतुलच्या विरोधात आक्रमण, विचार चांगला आहे परंतु आक्रमण करत असताना चेंडूची निवड सुद्धा योग्य करायला हवी आहे. टीमच्या टोटल मध्ये भर 5. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळला फटका पाहतोय. चेंडूने दिशा बदलली आहे. मिड विकेटला चेंडू आलाय. दुसरी धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा पूर्ण देखील झाल्यात. सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाड संघ आज प्रभावी कामगिरी करताना देखील पाहायला मिळू शकतोय कारण की त्यांच्याकडे आपण बघितलं गोलंदाजी सुद्धा दमदार आहे. चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मिस केलं विकेट किपरने. डायरेक्ट हिट केलंय परंतु आपण पाहिलं इथून नुकसान नाही होणार. बायच्या स्वरूपात धाव मात्र मिळेल. 5 चेंडू फेकून झालेत. 1 चेंडू आणखीन शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. म्हणजे जरी इथून आपण पाहिलं की सिंगल डबल धावा आल्या तरी सुद्धा तितका धावा एक्स्ट्रा आलेला नाहीयेत. वाईट फेकलाय तरी सुद्धा आपण पाहिलं तितका जास्त नुकसान नाही झालेलं सोनसरी स्पोर्ट्स संघाचं. अतिरिक्त उचाल बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. या बाउन्स न आपण पाहिलंय तर नक्कीच फलंदाजाला बीट केलंय. चांगलं षटक पाहायला मिळालं. एक इकॉनॉमिकल षटक म्हणायला हरकत नाहीये कारण की पहिल्या षटकामध्ये बिनबाद आलेल्या धावा ज्या आपल्याला पाहायला मिळाल्या 8 धावा आणि त्या 8 धावेने आता पाहिलं तर तितकं नुकसान झालेलं नाहीये. परंतु दुसऱ्या षटकामध्ये हा खेळ उंचावावा लागेल कारण की आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाड संघाच्या समोर 30+ धावा किंवा 35 तरी धावा यायला हव्यात. परंतु प्रयत्न कसे केले जातील हे देखील आपण पाहणार आहोत. वळणारच आमचे डीजे ऑपरेटर त्यांच्याकडे गाणं ऐकणार आहोत. त्यानंतर पुन्हा एकदा आपण या मॅच मध्ये दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा येणार आहोत. थँक्यू. इथे आपण पाहतोय दुसरं षटक. योगेश चांगला फटका हवेत खेळलाय. फिल्डर आहे तिकडे. झेल मात्र पकडला जातोय मिस्टर वैभवच्या माध्यमातून अँड फलंदाज मात्र बाद होईल. इथे
चांगला फलंदाज सनील, ज्याने पहिल्या मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली होती, त्याला घरचा रस्ता दाखवला जातो, पॅव्हिलियनच्या दिशेने पाठवलं जाते. पहिली सफलता पहिल्याच बॉलवर मिस्टर योगेश बरमने मिळवून दिले. धन्यवाद डीजे. डीजेच्या माध्यमातून विमानाचा उल्लेख केलाय, परंतु आता अमोल मैदानाच्या आतमध्ये एक विमान उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते क्रॅश केलं. आता अमोल आलेत मैदानाच्या आतमध्ये. सनील बाद झाल्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा खेळ अमोल यांना देखील सांभाळायचा आहे, कारण की योगेश बरप या नावाच्या गोलंदाजानं आपल्या नावाची ओळख दर्शवली गेली, पहिल्या बॉलवर विकेट मिळवली. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, पुश करो खुश रहो जसं उल्लेख करतायत, आणि त्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला. जंटल पुश ज्याला म्हणतायत, आणि तो केला एकदम मात्र जोडली टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल मात्र आपण पाहिली आहे तर 9 या आकड्यावर पोहोचली गेली आहे. 9 रन्स. 9चा आकडा आपल्या आदिवासी समाजासाठी भरपूर महत्वाचा आहे का, तर नक्कीच तुम्हाला देखील सांगेन या चेंडू नंतर. अक्रॉस लाईन अपील केली आहे. एक धाव मात्र मी लेग बायच्या स्वरूपात. बॅटला लागले का, याच असं वाटलं होतं की पायावर लागलाय चेंडू, परंतु बॅटला लागून पायावर लागला होता. आणि इथून एक 10 धाव म्हणजे 9चा आकडा का महत्वाचा आहे, तर 9 ऑगस्ट आपण पाहिला तर जो जागतिक आदिवासी दिवस म्हणून आपण या संपूर्ण भारत देशामध्ये साजरा करतोय, आणि आनंद उत्साहामध्ये संपूर्ण देशामध्ये साजरा करत असतो. आणि तोच 9 ऑगस्टचा दिवस म्हणजे 9चा आकडा. त्यावेळेला हवेत फटका खेळलाय, धोका ठरू शकतोय, परंतु संतोष सारखा खेळाडू आहे त्याच्या माध्यमातून चुकी झाली. सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाचा आउटफील्ड मधला सर्वात भरोशाचा खेळाडू म्हणजेच मिस्टर संतोष, आणि आज त्याच्या माध्यमातून सुद्धा कॅच ड्रॉप होतोय, म्हणून त्याला नेहमीच आपण बाउंड्रीवर डीप मध्ये पाहत असतोय का, तर उत्तम कॅचेस पकडण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू. परंतु बघा, क्रिकेट असा खेळ आहे ना की चांगल्या खेळाडूकडून सुद्धा चुका होत आहेत, आणि हे देखील होताना पाहायला मिळालं. जीवनदान अमोल या खेळाडूला मिळालं. चांगला मनगटी फटका खेळला जातोय. सिंगल मात्र आता मिळेल. अतुल चांगली फिल्डिंग करतायत, चांगला बॅकअप, सगळ्या काही गोष्टी आता मात्र आपण बघितलं तर चांगल्या होताना पाहायला मिळतात. षटकामध्ये चेंडू फेकून झालेत 5 धाव संख्या झाली आहे 13. संजू त्यांना जास्त मात्र खेळ करण्याची संधी नाही मिळाली, परंतु संजू यांना नक्कीच खेळ करावा देखील लागणार आहे. तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला. तेच तर्रार चेंडून मात्र आपण पाहिली आहे. षटकाची होती समाप्ती. 2 षटकाचा खेळ समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात फलकावर आपण पाहिलं टीमची टोटल 13 धावा. 13 धावा भरपूर कमी दिसत आहेत नक्कीच 2 षटकामध्ये, परंतु या 13 धावांना आकार द्यायचा असेल तर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये ना मी तर म्हणेन 15 ते नक्कीच जास्त धावा जोडाव्या लागतील, पण ते जोडण्यामध्ये यश मिळेल का हे देखील पाहायला मिळणार आहे. परंतु जाऊया आपण विश्रांतीमध्ये, गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा येऊया या शेवटच्या षटकामध्ये. सुस्वागतम सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. चला 2 कर्णधारांना विनंती देतोय, मी विनंती करतोय, कॉल देतोय या मंचावर. हो हो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ हिट. अगदी आपण बघितलं तर चेंडूला मात्र स्टँड मध्ये पोहोचवण्याचं कार्य मिस्टर अमोलने केलंय.
डेफिनेटली आपण बघितलं अमोल, ज्याप्रमाणे आपण बघितलं थोडासा इंजर्ड आहे, परंतु म्हटलं जात आहे ना खुंकार शेर दहशत मचाता है, लेकिन जख्मी शेर है ना तबाही मचाता है. और ये जख्मी शेर आहे कारण की दुखापत असताना देखील चांगली बॅटिंग करताना देखील पाहायला मिळालंय. वैभवचं स्वागत षटकारानं केलंय अमोलने. हा चेंडू पाहावा लागेल. मनामध्ये एक शंका होती, ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, कदाचित वाईड मिळेल असं वाटलं होतं, परंतु पंच स्थिर आहेत. आपण बघितलं तर मग नॉन सेकंडच्या बॅटरचे चर्चा करतायत अमोल. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट चेंडू कमबॅक डिलिव्हरीज आपल्याला बघायला मिळते. दोन कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. चांगला फटका हवेत आहे या सिटीचा आउट ऑफ द पार्क आणि हा लाईट षटकार साधा बा. थँक्यू डीजे. ज्या पद्धतीने मी उल्लेख केला ना की खुंकार शेर, आणि तो खुंकार शेर मात्र यावेळेला अगदी तबाही मचवण्याच्या तयारीमध्ये आहे. हा पुन्हा एकदा आपण बघितलं की या वेळेला आता मात्र DRS ची डिमांड केली आहे. DRS ची डिमांड केली आहे. नक्कीच वाईट बॉल आहे की नाही चेक केला देखील जाईल, कारण की हिची लाईन इथे निवडली होती गोलंदाजाने आणि ती लाईन योग्य पंचांनी दर्शवले, परंतु फलंदाजांच्या मनामध्ये शंका आहे. त्या शंकाचं निवारण, शंका मात्र आपण पहिले दूर केली जाईल. डाऊट, ते डाऊट आहे ते क्लिअर केलं जाईल. तिसऱ्या अंपायर आमचे पाहतात, निरीक्षण करतायत. येस, मग अंपायर मी तर म्हणेन की आउटफील्ड अंपायर डिसिजन काय आहे, कारण की जेव्हा गोलंदाजाने चेंडू हाताळलाय ना तेव्हा अगदी कॅमेऱ्याच्या समोर हा गोलंदाज आलाय. मग अंपायर डिसिजन काय असेल आपल्याला तेच मान्य करावं लागेल. फेअर डिलिव्हरी, कारण की इथून जेव्हा चेक केलं ना, जेव्हा गोलंदाजाने चेंडू हाताळला तेव्हा कॅमेऱ्याच्या अगदी समोर हा गोलंदाज आला, मग त्यामुळे तिथून चेंडू कोणत्या दिशेने बाहेर गेला हे देखील पाहायला मिळालं नाहीये. बाहेर गेला तर गेला, परंतु मंचावर आगमन झालंय आदरणीय सन्माननीय माजी सरपंच सातिवली चे. नक्कीच आपण पाहिलं सन्माननीय राजेशजी बगते साहेबांचं इथे शुभागमन. या वेळेला मात्र चुकी झालीये, चुकी झाली. राजेशजी बगते साहेबांचं शुभागमन झालंय मंचावर. नक्की त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याच्या माहितीसाठी चालू असलेला सामना एका बाजूने आपल्याला बघायला मिळतात सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल कांबळ विभागातील संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूने विरार पश्चिम विभागातील संघ म्हणजे जीवदानी बोलींचा संघ खेळतोय. टार्गेट सेट करायचं आहे. चांगला फटका हवाई हल्ला और पार दमदार शानदार बरदार हाल दमदार 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 षटकार. थँक्यू डीजे. चला कर्णधार, एक कर्णधार आले, दुसरे कर्णधार कुठे आहेत बघा. मी सूचना 3 वेळा दिल्या, एक ओव्हर समाप्त होण्याच्या आधी 3 वेळा सूचना दिल्या, परंतु त्या कानावरच पडल्या नाहीयेत. टॉस बॉक्स उभारण्याचा फायदा काय आता मला सांगा. भरपूर वेळा प्रश्न निर्माण होतो की नाही आयोजकांच्या सुद्धा मनात, कारण की आपल्याला प्रत्येक कर्णधाराच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या असतात. प्रत्येक वेळेला आपण बघतोय की प्रत्येक मॅचच्या आधी मी कॉल करतोय, एक ओव्हर संपण्याच्या आधी आपण उपस्थित राहा नाही होत.
मला वाटतं यावर सुद्धा नक्कीच पुढच्या सीझनमध्ये काहीतरी बदलाव होणार आहे आणि नक्कीच करावा लागेल, कारण की प्रत्येक कर्णधारांच्या प्रतिक्रिया घेतोय आपण. का घेतोय? एक मोठी टुर्नामेंट्स आहे, मोठ्या टुर्नामेंट्समध्ये आपण बघितलं तर आपल्याला एक इनिंगमध्ये ब्रेक मिळतोय ना, त्या इनिंगमध्येच मध्ये त्या ब्रेकमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या असतात. मंचावर नुकतंच आगमन झाले सन्माननीय राजेश भक्ती साहेबांचं आणि त्यांना विनंती करते की आपल्या शुभ असते आपण हा टॉस करा. चला आता कॉल टॉस आहे तो देखील करणार आहोत आपण. एका बाजूने हेड आहे, दुसऱ्या बाजूने टेल आहे. एका बाजूने राजावलीचा संघ आहे, दुसरा वसई विभागातील संघ आहे. कॉल येईल राजावली टीम कडून, कारण की ते पहिलं इथे उपस्थित होते. हेड येतोय टेल. आपण फक्त शुभेच्छा द्या दादा आणि मंचावर विराज मानवा. हेड कॉल दिला होता, आला टेल. लोहिया नगर टीम नाणेपैकी जिंकलाय, काय निवडाल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करणार आहात तुम्ही. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये या हंगामामध्ये तुम्ही नक्कीच जॉईन झाल्यात, परंतु हंगामामध्ये जॉईन होताना नक्कीच कोणत्या विचारानं जॉईन झाल्यात की का आले तुम्ही असोसिएशन मध्ये? आम्हाला चांगला खेळ दाखवायचा आहे आणि पुढे ट्रॉफ्या जिंकायच्या आहेत आणि बिरसा मुंडा हे स्वप्न होतं आमचं, तर आम्हाला ती खेळायला भेटलंय. आयोजकांचं धन्यवाद. तर आम्ही पुढे जाऊ असं आमची आशा आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या बद्दल तुम्ही काय म्हणणार? वसई तालुका आदिवासी असोसिएशन हे उत्कृष्ट आहे, त्यांचं आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद. आणि ज्याप्रमाणे पण बघितलं की मग क्षेत्ररक्षण निवडणार आहे तर राजावली संघासमोर खेळणार आहेत. मग या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तुम्ही कशी तयारी केली, काय गेम प्लॅनिंग केली आहे की कोणत्या तयारीने आलात? तयारी तर चांगली आहे, बघू ग्राउंडमध्ये. शुभेच्छा असतील तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. जाऊया आपण राज यांच्याकडे. राज, क्षेत्ररक्षण त्यांनी निवडले, तुम्हाला बॅटिंग करायची. जर तुम्ही टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. मग बॅटिंग करताना तुम्हाला आता ज्याप्रमाणे मैदानाचा आलेख पाहिला तर तुमच्याकडे इन्फॉर्म बॅटर कोण असतील? महेश, वैभव. महेश आणि वैभव कदाचित आज चांगला परफॉर्मन्स करतील. तरी सुद्धा या मैदानावर तुम्ही सुद्धा अनेक वेळा खेळलेत, परंतु तुमच्याकडे संधी आले पण ती संधी हातातून गेलेली आहे. मला आठवते एक वेळा. परंतु आज काय विचार आहे की मग मागे जे काय घडलं गंगेला मिळालं, परंतु आज कोणत्या अनुषंगाने या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखल झालात? आज पूर्ण जोर मारणारच आहेत. म्हणजे आज फुल तयारीने आलेले आहेत आणि फुल तयारीने नक्कीच पूर्ण जोर मारून म्हणजे सुपर 7 मध्ये येण्याचा प्रयत्न करणार. हो नक्कीच. स्पर्धेबद्दल काय म्हणशील? एकदम छान आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील या मॅच साठी. हे होते दोन कर्णधार आणि नक्कीच टॉस जिंकलाय लोहिया नगर संघाने निवडले क्षेत्ररक्षण. जाऊया चेसिंग करे. चेसिंग मात्र केली जाईल, परंतु हा पहिला चेंडू आपण पाहिला तर आलेला आहे वाईट आणि वाईटने झाली इथे मॅचची सुरुवात. हॅलो हॅलो यावेळेस आपण पाहिला तर फटका चांगला आहे. ऑन साइडला चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरिता आला है षटकार. धन्यवाद. अडीचवे लक्ष आपण पाहिलं तर 34 धावांचं लक्ष आहे. सानिलचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर आपण पाहिला तर षटकार निलेशने या ठिकाणी पेश केला. छोटा पॅकेट बडा धमाका, जिद्द चिकाटी त्याच्यामध्ये आहे तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, मिस्टर निलेश परेड. काय जबरदस्त फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला निलेशच्या बॅट मधनं. हा षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. हा डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू वाईट हाताला, त्याच्यानंतर दुसरा बॉल वरती एक मोठा फटका आला, परंतु हा चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये. याच मैदानावरती आणखी एक क्रिकेटचा मोठा बिग शो होणार आहे. सातिवली प्रीमियर लीग. डेट आहे 30/31/12. येणारी जरूर एक मोठा क्रिकेटचा इव्हेंट जरूर पाहायला मिळेल. बिग शो
यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका होता ऑन साईडला. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. जवळजवळ 34 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. 11.33च्या सरासरीनं धावसंख्या मात्र पूर्ण करायची आहे. आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमला सध्या तरी चांगली सुरुवात झाली आहे. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील 3. अजून सुद्धा 3 चेंडू बाकी आहेत. धाव फलकावरती धावा आपण पाहिलं तर 9 पाहायला मिळत आहेत. अतुल ठाकरे जो डाव्या हाताचा बॅटर आहे, षटकातील हा चौथा बॉल. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. प्रोटेक्शन आहे मागे आणि पकडला जाईल. यावेळेस हा झेल आणि समाप्त झालाय. मिस्टर अतुल ठाकरे या खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद अडीच धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर अतुल ठाकरे नावाचा फलंदाज मात्र बाद झालाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय योगेश बरप नावाचा खेळाडू. मागच्या मॅच मध्ये योगेशने देखील चांगला खेळ केला होता. त्याच्यानंतर निलेशने देखील चांगला खेळ केला. परंतु यावेळेस जबाबदारीचं क्रिकेट मात्र खेळावं लागेल ते म्हणजेच योगेश बरप या खेळाडूला. म्हटलं जातं ना, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनामध्ये असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मात्र आपोआप मार्ग निघेल. आणि आता मात्र तेच या ठिकाणी काहीतरी वेगळं जरूर करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. सानिलचा हा पुढचा बॉल. यावेळेस आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. आणखी एका विकेटचं पतन या ठिकाणी. फलंदाज योगेश बरप देखील आउट. धन्यवाद डीजे धन्यवाद. म्हटलं गेलं ना, आयुष्यात किती वाईट प्रसंग येऊ द्या, कधी हार मानू नका. त्या प्रसंगावरती मात करून पुन्हा उभं कसं राहता येईल हे मात्र नक्की शिकावं. परंतु या ठिकाणी तसाच काही यावेळेस खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. आता मात्र पूर्ण जबाबदारी आले वैभव दलवी याच्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर हलक्या हाताने चेंडूला जंटल पुश केले ऑन साईडला. चेंडूचा शॉट मिडऑनवरनं मात्र डीप मिडविकेटच्या दिशेने रवाना झाला होता. परंतु त्या अगोदर वैभवच्या बॅटमधनं ह्या 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 10 धावा. येणारे चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 बॉल मध्ये अजूनही जिंकण्याकरता 24 ची गरज. आता मात्र 12च्या सरासरीने धावफलक मात्र पुढे न्यावे लागेल प्रत्येक षटकामागे. निलेश परेड अँड वैभव दलवीला मात्र जबाबदारीचं क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागेल. म्हटलं गेले सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं. या ठिकाणी संघर्षाची गरज आहे. अभी नाही तो कभी नाही. हा मॅच जिंकायचा असेल तर 12च्या रन रेटवर मात्र धावफलक पुढे न्यावं लागेल. ही एक मुख्य जबाबदारी 2 बॅटरला मात्र या ठिकाणी घ्यावी लागेल. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये संदीप थापड नावाचा गोलंदाज हा इन होतोय. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर संदीपनं यशस्वी षटक टाकलं होतं. परंतु ह्या मॅच मध्ये देखील तसाच कारनामा केला जाईल का, चांगली बॉलिंग केली जाईल का, हा मात्र प्रश्नचिन्ह जरूर निर्माण झालाय. यावेळेस त्याला आपला आत्मविश्वास, मेहनत, गुणवत्ता सर्व काही सिद्ध करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस निलेशच्या बॅटमधून हा फटका आपण पाहतोय डीप मिडविकेटला. परंतु आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 11 या आकड्यावरती.
म्हटलं गेलंय आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजे अनुभव, आणि तो अनुभव आहे वैभवकडे. यावेळेस आपण पाहिलं तर त्याचा मात्र वापर त्याला करावा लागेल. असे डॉट बॉल या ठिकाणी खेळले तर निश्चितच दबाव हा आपल्या टीमवरती वाढू शकतो, रन रेट हा वाढू शकेल. परंतु सध्या तरी संदीप थापडची गोलंदाजी खूप चांगली या ठिकाणी पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये संदीपने देखील यशस्वी षटक टाकलं होतं. यावेळेस चेंडू शिल्लक असतील 10 आणि 10 मध्ये 23 ची गरज. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. सनील त्या ठिकाणी आहे, पकडेल झेल आणि समाप्त होईल. वैभव दलवीचा देखील खेळ आउट. जोरात होऊ दे माघारी गयाची ना, चौकार षटकार जोरात होऊ दे माघारी गयाची ना. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला आहे, आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला आहे, आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला आहे, आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला आहे. धन्यवाद अडीचे, धन्यवाद, थँक्यू सो मच. क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या नावानं मात्र हे सुंदर संगीत मात्र या ठिकाणी रचलं गेले. त्याच्यानंतर क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवलीचे जे खेळाडू आहेत त्यांच्या नावावरती देखील हे गीत आधारित आहे. यावेळेस आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये तर डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते संदीप थापडची. पूर्णपणे बांधून ठेवले गेले या षटकामध्ये बॅटरला. प्रयत्न तर केले जात आहेत परंतु प्रयत्न असफल ठरताना या ठिकाणी दिसत आहेत. संदीप पुन्हा एकदा राईट मोडतो विकेट, पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस आपण पाहिलं तर फटका फसलाय परंतु चेंडू जाईल डिक्लरेशन झोनच्या दिशेनं. मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 12 या आकड्यावरती. बिरसा मुंडा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 मध्ये झारखंडमधील अलीहातू या गावी झाला. त्यांचं शिक्षण आपण पाहिलं तर जनवरी मिशनरी स्कूलमध्ये झालं आणि अगदी तरुण वयामध्ये त्यांनी देखील समविचारी सहकार्याचे संघटन केलं. वडिलांचे नाव आपण पाहिलं तर सुगन मुंडा. 9 जून 1990 रोजी बिरसा मुंडा यांची कारागृहात मृत्यू झाला. अवघ्या 25 वर्षाचं त्यांना देखील आयुष्य लाभलं गेलं परंतु या अवघ्या 25 वर्षामध्ये त्यांनी देखील आपल्या आदिवासी समाजाला भरपूर काही योगदान दिलं आणि आपल्या समाजासाठी लढताना मात्र निश्चितच वीर मरण देखील त्यांना आलं गेलं. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर षटकार मात्र जरूर पेश केलाय आणि या षटकारांना धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं देखील संपन्न झाले. 9च्या सरासरीने 18 धावा पूर्ण झाल्यात परंतु 34चा पाठलाग पूर्ण करायचा आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून सुद्धा धावांची गरज आहे. ती म्हणजेच 6 बॉल 16 ची गरज. सहा बॉल शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 16. ऑन स्ट्राइक मध्ये बॅटर आपण पाहिला तर जयेश पाहायला मिळतो. ओहो, यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर तेज तरार होता परंतु पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. आव्हानाच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती एक धाव जरूर ऍड केली जाते. टीमची धावसंख्या झाली आहे ती 17. 19 6 बॉल 15 ची गरज.
यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साइडला, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पार आला हा षटकार. धन्यवाद अडीचे, धन्यवाद. उत्तम दर्जाचा षटकार या ठिकाणी निश्चितच पेश केलाय. मोक्याच्या क्षणी आलेला हा षटकार आणि या षटकारांना धावफलक जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती. 5 चेंडू आता मात्र 9 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. षटकारानं या ठिकाणी आपण पाहिलं तर मॅच थोडीशी आपल्या बाजूने फिरवलाय फलंदाज निलेशनं. त्याच्याकडे देखील टॅलेंट आहे, जिद्द आहे, जोश आहे, तो करू शकतो. बघूया, अजून सुद्धा 4 बॉल शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 9ची गरज. यावेळेस चांगला फटका होता 20 सेप मध्ये, मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 26 वरती. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर तो शेवटचा मॅच असाच झाला होता. साई माऊली कारखानपाडा आणि विघ्नहर्ता सोड बेलकडी 3 मध्ये 8 धावांची गरज असताना मात्र त्या 8 धावा ठोकल्या गेल्या बेलकडी टीमच्या बॅटरनं. परंतु हा चेंडू आपण पाहिला तर उजव्या एसटीच्या बाहेर जाताना जरूर पाहायला मिळाला. हा चेंडू असणार आहे वाईट ना मात्र कधी कधी मॅच देखील भरपूर होते टाईट आणि तेच समीकरण या ठिकाणी पाहायला मिळालं. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7ची गरज. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करून देईल. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. सनील अगदी वेगाने पुढे आला होता झेल पकडण्यासाठी, परंतु झेल त्याच्या आवाक्यापासून थोडासा मात्र लांब राहिला होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 धावा अचूकरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. निलेश आणि जयेश यस नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये समावेश घेतला गेला आणि अचूक या 3 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 4ची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे, हा उलटेच मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आई जीवदानी बोलिंज आहे आणि त्यांच्या समवेत आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल. आता मात्र जिंकण्यासाठी तांबडमाल टीमला 2 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. तीन धावा या ठिकाणी आल्यात. कॉन्फिडन्स थोडासा वाढला असेल बॅटरचा देखील. आता मात्र 2 बॉल शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 4ची गरज. वापसी करेल का पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज अमोल तलेकर. फटका चांगला आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळेल फक्त एक सिंगल 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 धाव. आता मात्र 1 बॉल 3ची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मुकाबला. मॅच असावा तर कसा, तो तर असा. आता मात्र 1 बॉल जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. डू और डाय, करो या मरो अशी स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आखिर जो जीता वही सिकंदर अशी सिच्युएशन या ठिकाणी आपल्याला यावेळेस या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल 3ची गरज. कोण जिंकणार हा मॅच, आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल की मग आई जीवदानी बोलिंज. 2 मध्ये 4 धावांची आवश्यकता असताना मात्र ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव या ठिकाणी आले. षटकार मारला तर विकी भादाल यांच्याकडनं 500, आकाश गोगलदर यांच्याकडनं 500, प्रवीण वाडन यांच्याकडनं 500.
म्हणजे टोटल 1500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यास विलाजी वाडा यांच्याकडनं देखील 500. क्या बात आहे. किरण चौधरीकडनं देखील 500. म्हणजे जवळजवळ या ठिकाणी षटकार आला तर मग 2500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दीपक कडनं देखील कृपाल यादव कडनं देखील 500. म्हणजे 3000चा बॉल आहे. या षटकाराला तर 3000 मिळतील. हो फटका, परंतु नाही, फटका फसला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, कदाचित तिसरी पूर्ण केली जाईल का. या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद झालाय आणि अक्षरशः एका धावेनं मात्र कमी पडला तो संघ म्हणजेच आई सोनसरी स्फोट तांबडमाळ. हार्दिक अविनाश ठाकरे फ्रॉम टीम आई सोनसरी स्फोट तांबडमाल. हार्दिक अतुल ठाकरे, हार्दिक योगेश बरप, वैभव दलवी. अतिशय चांगला खेळ आपण देखील या ठिकाणी केला, परंतु सगळ्या प्रेक्षकांची मनं या ठिकाणी जिंकली होती. परंतु क्रिकेट आहे, हार जीत नक्कीच होणार, परंतु चांगला खेळ या ठिकाणी केला तो म्हणजेच आई शिवतानी बोर्डिंग संघानं. आणि निश्चितच या दुसऱ्या सत्रातील दुपारच्या सत्रातील मात्र 2 सामने त्यांनी देखील या ठिकाणी जिंकलेत. या सामन्याचा सामनावीर खेळाडू असणार आहे तो म्हणजेच मिस्टर अमोल तलेकर. काय जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. आता मात्र संध्याकाळच्या सत्रातील आपण एकंदर 4 संघ पाहणार आहोत. साई कृपा स्पोर्ट राजावल्या, नित्य साई स्पोर्ट लोहियानगर या 2 टीम मध्ये हा मॅच मैदानाच्या आतमध्ये आताच मात्र होईल. त्याच्यानंतर मंगलमूर्ती स्पोर्ट नागळे